करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला आता विनो वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला देवनिया काळ बैसलासे उसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग याचा थोडासा विको कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय माझे शांतीब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. इकडे काऊन बोलत आहेत ते स्वयंपाक करतात का ते हळून बोला म्हणते. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणमधील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे. असल काही काही लोकांना वेगवेगळ्या प्रतीचं त्याला अभिमान म्हणा घमेंड म्हणा त्याची त्याला स्वतःची एक का अशी मस्ती वाटत असेल की पैशाचं बळ माझ्याकडं भरपूर आहे, माझ्याकडे विद्वत्तेचं बळ मोठं आहे, माझ्याकडं बाहुबळ मोठं आहे, काळ मला भेईल नाही भेट काळ कोणाच्या बापाला. ज्याच्याकडे सगळी बळ होती अशी दोनच व्यक्ती जन्माला आली माझ्या वाचनातली. तशी काही आहेत ना. सर्व सुखाचा उपभोग घेणारा एकच व्यक्ती राजा भरत. म्हणून या देशाला भारत देश जर नाव पडलं असेल ना तर राजा भरतामुळे पडलं. एवढा मोठा भरत राजा. आणि दुसरा एक व्यक्ती वाचण्यात आला
हा व्यक्ती सर्व गोष्टीने परिपूर्ण आहे, त्याचा संसार गोड आहे, त्याच्याकडे गडगंज श्रीमंती आहे, त्याची श्रीमंती विधात्याला मोजता येत नाही, ब्रह्मदेवाला मोजता येत नाही, एवढी मोठी श्रीमंती. माझ्या देहूतल्या मालकांनी सुद्धा त्याच्या श्रीमंतीच्या बाबतीत आवाक्याच्या पलीकडे शब्द वापरला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, फार मोठी संपत्ती, 7 कोटी घर सोन्याचे. मग एका घराला लागलेलं सोनं किती अब्ज कुंटल असेल, काय असेल, असं वेगवेगळं गणित एखाद्या पुराणात पहा. मला शक्य नाही सगळं सांगणं ते. हा श्रीमंत व्यक्ती रावण, श्रीमंत व्यक्ती राजा भरत. पूर्ण या भारत देशाला नाव त्याच्यामुळं भारत देश पडले. भरताग्रो संस्थितो भया यत जांबुदीपे शुहल दीपे कौच शाल्वं पल्वंग मायां सप्तदीपेनायति संस्थिता येन मृत्युलोकाधिष्ठितायां यत देशायां भारतेषु भरताग्रो नामनेन संस्थिता. पुराण सांगतंय. आणि पुराण काय गोट्या खेळणार लोकांनी लिहिलं नाही, अधिकारी लोकांचं लिखाण आहे पुराण. या भारत देशाला भारत देश नाव ज्या राजामुळे पडतंय, काय राज्य केलं असेल त्यांनी या देशावर. समाजाचं पालन, आई जशी लेकरावर प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारा राजा, सर्व सुखाचा अधिकारी, सर्व सुखांचा भोग घेणारा फार मोठा व्यक्ती राजा. किती मोठा रावण, ज्याच्या प्रधानानं जांभळी दिली यमाचं धोतर सुटतंय. इतका रावणाचा प्रधान प्रभावशाली होता. तो स्वतः किती प्रभावशाली असेल कल्पना करा. मग या दोघांच्या उशाला काळ बसत असेल किंवा बसलाय तर 100 आणि 150 कोटीवाल्याला तर मधात घुसू घुसू हानील. विठाला विठाला विठाला. यमाला पैसा आहे का भिकारी आहे का चांगल्या मोठ्या बंगल्यात राहतो, फार मोठी किंमत आहे त्या बंगल्याची. आपण याला न्यावं का बस स्टँडवर भीक मागत बसलाय त्याला न्यावं, याचा कसल्याही प्रकारचा विचार. मग तेथे नचले काही सता संपदा रायल जायचे काही, पुढे संचिता जाईल ग्वाही. तुका म्हणे महात्म्या, मग तेथे नचले काही सता संपदा रायल काही, ते संचिता जाईल ग्वाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता म्हणजे तो ग्रामपंचायतचा सदस्य का सोसायटीचा मेंबर आहे का पंचायत समितीचा का जिल्हा परिषदचा आमदार खासदार मंत्री महामंत्री. दक्षिणेचा राजा कोण्याही ढवळ्या कपड्यावाल्याचं पद पाहत नाही, त्याला गरजच नाही त्या पदाची. ते किती भारीच्या गाडीत आलाय ते पण बघत नाही, तेच बसतंय म्हशीच्या पोराच्या अंगावर. दक्षिणेच्या राजाचं वाहन काय, म्हशीचं पोरग. म्हशीच्या मुलाला काय म्हणते तुमच्याकडं, रेडा. ते रेड्यावर बसते. तुम्ही बसा न किती मोठ्या गाड्या आहेत, विमानात बसा, हेलिकॉप्टर मध्ये बसा, कशात बसा, त्याला काही संबंध नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. कधी घेऊन जातो माहितीये का, आयुष्य हे मोजून दिले. ज्याचे आयुष्य नोहे आयुष्य नोहे गेला, ज्याचे आयुष्य नोहे, ज्याचे आयुष्य नोहे गेला, तेही देखानी माले, तेही देखानी माले, तेही देखानी माले, तेही देखानी माले. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, तेही देखानी
ज्यांचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले. पैठणच्या मालकाचा चेक पुरावा आहे, ज्याचं आयुष्य आतापर्यंत कुणालाच लिहिता येत नाही. अशी माणसं सुद्धा सांगतो. बरं राहू द्या, याच्यावरनं सांगतोय. असू द्या, कुठं लिहितात आहे यांच्या मोबाईलमध्ये. अहो मी मागितल्या होत्या. ती सुद्धा जातात. आपलं आयुष्य आहे किती. ब्रह्मदेवाला ज्यांचं आयुष्य मोजता येत नाही ती माणसं गेले. आपलं आहे किती 100. त्याच्यातलं कशा कशात गेलं सांगता येईल का. बालपणा गेले नेनता तारुण्याचे विषय व्याथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे बाबूता जन्मधरी. बालपणा गेले नेनता तारुण्याचे विषय व्याथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे बाबूता बालपण गेलं, तारुण्य, म्हातारपण, शेवटच्या टप्प्यात काय बेहाल असते. शतगणिले ते अर्धरात्र काय आहे का नाही. असे काही काय किती गोड पुरावे, किती सोपं लिहून ठेवलं मालकांनी आपल्याला. जास्त वळवळ करायचंच नाही. आषाढातल्या शिदडासारखं तुमच्याकडे दावना म्हणत असतील त्याला. हे अशा शिदडं म्हणतात का तुमच्याकडं. हे लाल असतात ना, जास्त पाऊस पडल्या वळवळ करतात. हे चैत्रात दिसत नाहीत. तसं काही काही माणसं त्या शिदडासारखे वळवळ करतात. म्हणून त्याला लिहून ठुलय येड्यावानी करू नकोस. काळ कधी बी झपका घालीत असतोय. कधी कधी काळाचा रट्टा असा बसतोय की झाल्या झाल्यात जन्मले ते बाळ जन्माले ते बाळ जन्माले ते बाळ जन्माले ते बाळ. त्याची वाट पाहे काळ 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 त्याची वाट पाहे काळ. जन्माले ते बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ. जन्माले ते बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आल्याबरोबर काळ वाट पाहतो. हाही पुरावा पैठणच्या मालकांचाच आहे. मग काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला. पैठणच्या मालकांना एका व्यक्तीनं प्रश्न केला, मालक आतापर्यंत तारुण्याच्या मधात संपत्तीच्या मधात जी काय आम्हाला धुंद असेल, मस्ती असेल, रवरवता असेल, याच्यामुळं काळ जवळ आलेला आमच्या डोळ्यानं दिसला नाही. पण तुम्ही सांगितल्याच्या नंतर आमच्या डोळ्यावरचं पडळ गेलंय. काळ असा समक्ष आलेला आहे. आता पर्याय काय तर वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल तर या पवित्र मुखाने तुला भजन करावं लागेल. भजन भजन. एक जण म्हणला, महाराज भजन केल्यावर काळ नेत नाही का. नेतू रट्टे देत नाही. भजन करणाऱ्याला पण काळ नेतू पण रट्टे देत नाही. आणि न भजन करणाऱ्याला कसं नेतू सांगतो तुम्हाला. मारिती तोडी ती थोडी देणे तोरा मारिती तोडी ती थोडी देणे तोरा. यमाते किंकर बहुतान यमाचे किंकर बहुतान. मारिते थोडी ते थोडी ते मारते थोडे थोडे ते गडे मारते भजन करणे या शब्द
असं चांगलं बोलणे. एखाद्याला टाळ वाजवायला भेटला नसल, पकवाज वाजायला भेटला नसल, विणा वाजवायला भेटला नसेल, रामकृष्ण हरी म्हणायला भेटलं नसेल, एखादी वारी घडली नसल, पण जीवनात जर या पवित्र मुखानं जर त्याला कोणाला वाईट बोलला नसेल तर हजारो भजनाची बरोबरी तो पण करू शकतो. या मुखाने फक्त त्यानं कोणाला वाईट बोलायचं नाही, या मुखाने कोणाचं वाईट करायचं नाही, असं वागणं सुद्धा भजन आहे. साचाने मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याचा काय थोडासा का असं गोड, चांगली आहे साऊंड सिस्टीम छान, थोडंसं गोड करा असं. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आळंदीतले मालक म्हणतात मुखानं गोड बोलणं हे सुद्धा भजन आहे. विश्व जिंकत आहे ते गोड बोलल्यानं. आणि म्हणून भजन जर नाही घडलं, हे मुख कुठेही चबर चबर बोललं तर मारिती झोडीती यमाशी नेतात. आणि जर सात्विकपणात राहिला भजन करणाऱ्यालाही यम नेतो. भजन करणाऱ्याला नेलं नसतं तर लोकांनी गाथ्या अशा अंगालाच बांधले असते. हो, टाइम काढायचा, वाचायचा, हे बांधायचा, दुसरा काढायचा, ते वाचायचा, असं नाही, नेतो. पण कसा नेतो माहिती आहे का? मांजर व्यालीच्या नंतर ती 2-4 जाग्यावर पिलं नेती, कोणी 7 जाग्यावर म्हणते. आपण काय तिच्या मागं कॅमेरे घेऊन नव्हतो, पण मागं लोक सांगतात ते आपण ऐकायचं असते मागच्या लोकांनी. आणि जुनी लोक शिकलेली नव्हती, पण त्यांची अनुभव दांडगी होती, हुशार चातुर्यात लोक होते. उलट आता जी जास्त शिकलेत का तेच मायबापाला जास्त सांभाळीत नाहीत. नाही, मी शहराच्या ठिकाणी राहतो, माझे आई बाबा तिकडे खेड्यातच आहेत, येड्या बाबळीत संडासला जातात. नाही आमच्याकडे नाही, त्यांना फरचीवर करमतच नाही, काय इचून निघतात का तुझ्या फरचीतल्या घराव, त्याला द्यायला डोंगरावर डबा घेऊन पाठवायला, अशी काही काही लय बोलगाबणे असतात ना. आमच्याकडची भाषा सांगायला तुम्हाला कळायची नाही भाषा, मराठवाड्यातली भाषा आहे जर शिक. हो, लय चालू माणसं, त्याचा बंगला 1.5 कोटीचा, आई वडील बिलकुल नाही, मसन वाटा बरा असं घर दिसतंय हरामखोराचं. विठाला विठाला विठाला, काही गरज नाही इकडे येण्याची. संसारातला माणूस आपोआपल्या जाग्यावर चांगला वागला की लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते, फक्त त्यानं वागत चांगलं राहावा. अहो, निष्ठेनं जर आई वडिलाला सांभाळीत असेल तर मला असं वाटतं त्याला एकाही देवाकडे जायची गरज नाही, सगळ्या देवता त्याच्याकडे येतात. इतकी मोठी ताकद आहे आई वडिलांची सेवा करणाऱ्याला, फार मोठी ताकद आहे. पण नेमकं काय होतं माहिती आहे का? आपण दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला. म्हशीला ताप आली आणि पखालीलाच इंजेक्शन दिलं, तिलाच कसा गुण येईल? आपल्याला जे काम सांगितलं ते करत नाही ना, आपण तिसरंच हिचकितो. यायला सांगितलं कपाळाला तुम्ही कुंकू लावता मालकाच्या नावानं, त्या मालकाला पांडुरंग समजा, त्या मालकाला शंकर समजा, त्याच मालकाला सर्व साधू संत समजा, त्या सोडून द्या. त्या श्रावणात उपास, नवरात्रात उपास कुंटालानं नवऱ्याला नीट बोलायचं नाही, सासूला नीट बोलायचं नाही, झोपीत भिताड पडन अंगावर एखाद्याशी मंजुळा. कोण सांगितलं आगावपण आहे? चांगलं वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे, त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. फार मोठी ताकद. मांजर या घरून त्या घरी पिलं नेत असती. कशाने नेती? ऑटो रिक्षात, एसटीत, भारीच्या गाडीत, तोंडात धरून. अरे योगेश कशात नेती? तोंडात धरून. त्या दिवशी दात पाडी ती का? दात तर आहेत ना तिला. या घरून त्या घरी पिल्लं नेत असताना ज्ञानोबारांची ओळी मला आठवना. मांजराला ज्ञानोबाराने लाशी म्हणले, लाशी लाशी. तिथं दाताची आरगडे लागती केवी लागती केवी. असं म्हणजे लोकांना काय वाटतं, गिरगावकर खरं बोलायला. हो, मधल्या लोकांनी प्रमाण दिलं पाहिजे, उभ्या लोकांनी, म्हणजे कीर्तनकार पटरीवर गाडी असं समजायचं. दाताचे आरगडे असं मागची पुढची माझ्या लक्ष होते कधी कधी मेमरी कार्डवर लोड आल्यावर. या घरून त्या घरी पिलं ती तोंडात धरून नेती, दात जशाल तसे आहेत तिचे. उंदरापेक्षा स्वतःचं पिल्लू जड आहे, पण थोडासा बी दात लागू देत नाही, थोडासाही दात लागू देत नाही, थोडासा पण. आणि उंदीर दिसल्यावर काळजीच करीत नाही, याच्या डोळ्यात दात घुसलाय का, पोटात घुसलाय का, हृदयात घुसलाय. त्यालाही हृदय असलच ना बारीक, उंदराला पण कुठं घुसलाय याचा पर्याय करीत नाही. जसा उंदीर बोका उंदराला धरीत असताना विचार करीत नाही,
पैसा काळ लोकाने तर आसे 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 पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पैसा काळ लोकाने तर आसे पैसा काळ लोकाने तर आसे पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पैसा काळ लोकाने तर आसे पैसा काळ लोकाने तर जे भजन करीत नाहीत का, चांगलं बोलत नाहीत का, ज्यांना संसारातले कदरले, शेजारी पाजारी कदरले, गावातले कदरले, प्रांतातले कदरले, अशा लोकांना जसा बोका उंदराला नेतो तसा काळ घेऊन जातो. आणि सात्विक आणि सदाचारी माणसांना मांजर या घरून पिलाला जशी घेऊन जाते तसं चांगल्या माणसाला यम जशी मांजर पिलाला नेते असा नेता असतो. म्हणून महाराज म्हणले वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने. ठीक आहे, मालकांना विचारलं, मालक काय हरकत नाही, काळ उशाला बसलाय, याच्या तडाख्यातून वाचावा याच्याकरता तुम्ही मुखानं भजन करायचं सांगता, हे मान्य आहे, पण या भजनाचा फायदा काय, काय तादात्म्य, काय शक्ती आहे, काय अधिकार या भजनाचा. च्यवन नावाचे मुनी होते. हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा पुराण प्रणित संप्रदाय, शास्त्रवेद प्रणित संप्रदाय. शास्त्राला वेदापेक्षा, शास्त्रापेक्षा वेदापेक्षा या संप्रदायात सर्वात मोठी किंमत पुराणाला दिली. पाहावे पुराणी विचारोनी, सर्वात मोठी किंमत दिली पुराणाला, किंमत आहे. योग असा आला, महामुनी मुनिश्री च्यवन नावाचे महात्मे आहेत. या च्यवनांना एके दिवशी स्नान करता करता पहाटेच्या प्रहरी दोन हलकट माणसांनी उचललं. काळ किती विचित्र आहे बघा. दोन हलकट माणसांनी उचललं आणि उचलल्याच्या नंतर काय कपड्यात बांधला असेल, कशात बांधला असेल, आणि संदिशी आकाश मार्गानं एका नगरीत घेऊन गेले. ती नगरी होती वासुकी नावाच्या सर्पाची. काळ सोडत नाही कोणाला, अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. वासुकी नावाचा सर्प, या वासुकी सर्पाचं वर्णन श्रीमद भागवतात समुद्र मंथनाच्या प्रसंगात आलेलं आहे. वाचवा कधीतरी, लक्षात येईल तुम्हाला. काय ग्रंथ काढायची गरज नाही, तुम्ही मोबाईलवर बोट फिरलं की तुम्हाला दिसते. मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडं. वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत ज्या वेळेला मुनिश्री च्यवनांना अधिष्ठित केलं आणि वासुकीला सांगितलं, महाराज तुमचे सर्प या म्हाताऱ्याला संरक्षण म्हणून ठेवा. पण वासुकीच्या लक्षातच नाही कोण महाराज आणलेत म्हणून. त्याला वाटलं गिरगावचा बाळ्या ठिकाणी, असं त्या वासुकीला वाटलं, किंवा अजून एखादा दुसरा कोणी महाराज ठिकाणी असं वाटलं त्याला. म्हणून ते म्हणलं काय हरकत नाही, राहू द्या, आहेत आमचे सर्प रिकामेच. आणि सर्पायला काय काम होतं, त्याचं काय यठण करायचंय का, सर्पाचा आसूड करायचा का, टाळाला दोरी करायची सर्पाची, ते रिकामेच आहेत ना. काय काम आहे सर्पायला, लय सर्प काय काय रिकामेत मंदिर आहेत, पते खेळायलेत, कुठेही गुटके वाढायलेत, खायलेत, कुठेही बिड्या वाढायलेत. ते बरेच सर्प आहेत ना आपल्याकडे सुद्धा. 200-250 सर्पाच्या जाती त्या महाराजांना सांभाळायला. लक्षात नाही आल्या वासुकीचे महाराज किती अधिकारी येतात. त्या महाराजांनी सारखं भजन सुरू ठेवलं. तिसऱ्या दिवशी वासुकीच्या लक्षात आलं, हे महाराज आपल्या कामाचा नाही, हे दुसऱ्याचं विघ्न आपल्या इथं आलंय. काय काम झालं माहितीये, वासुकी नावाच्या सर्पानी राजा बळीला संदेश केला.
राजा बळीच्या 2 नालायक लोकांनी आणलं होतं. राक्षस बळी हा राक्षसांचा राजा आहे. 2 राक्षसानं च्यवन नावाच्या मुनीला पकडून आणलं आणि म्हणून या दोघांना न सांगता यांच्या मालकाला संदेश दिला. राजाधिराज महाराज बळी महाराज आपल्या 2 सेवकांनी आमच्याकडे एक महाराज आणून ठेवलेत. त्या महाराजामुळे आमचा सगळा रास व्हायला लागलेला आहे. महाराजाचं भजन चालू होतं. महाराज काहीच केलं नाही, खाल्लं नाही, पेलं नाही. सर्पाच्या घरी काय खातील? नुसते डोळे झाकले ते महाराज भजन करू लागले. पण या भजनाचा त्रास त्या सर्पायला होऊ लागला. काय त्रास झाला सांगू तुम्हाला? 250 जातीचं विषच संपलं. च्यवन नावाच्या महामुनीनं भजन केल्याच्या नंतर वासुकी सर्पाच्या नगरीमध्ये जी भवताल सांभाळायला जेवढी सर्प होती तेवढ्या सर्पाचं विष संपलं. आणि ज्याचं विष संपलं का ते चीनमधले लोक ते सर्प खातेत. ते कोबरा खात नाहीत. ते कसे खातील? मरतेन कोबरा खाल्ल्यावर हाय का वाचतील का ते? होय महाराज, नाही, हे सर्प खातेत. असे बरेच सर्प विषारी येतं. ते च्यवनांच्या भजनानं झाले. दृष्टांत संपला. ज्या साधूनं भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत आहे ही त्या साधूत ताकद आहे. ही पंढरपुरातल्या मालकात ताकद नाही. बरं, ही पंढरपुरातल्या मालकात ताकद नाही. मी आहे म्हणू शकत नाही आणि नाही हा जास्त ट्रेस देऊन म्हणू शकत नाही. बरं, त्या मालकाचं भजन करणाऱ्या च्यवनात जर सापाचं विष संपवायची ताकद आहे त्या अर्थी त्या मालकाचं नाव किती अधिकारी आहे हा पुरावा इकडे लागला. पण जर या मालकात ताकद असेल तर ह्या मालकानं सापाचं विष का संपिलं नाही? द्वापार युगात कोणता सर्प होता? तो कालिया नावाचा सर्प. हा यमुनेत विष टाकायचा आणि विष टाकल्याच्या नंतर ती यमुनेचं पाणी दूषित व्हायचं. मग गाई वासरं पेताना त्या गाई तात्काळ तिथं मृत्यू पावायच्या. आणि हा कालिया नावाचा सर्प मग त्या गाईचं वासराचं प्रेत खायचा. मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात का नाही आलं 8व्या अवतारात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या आपण याचं विष जागच्या जागेवर संपवा? त्याला विष न संपवता विनंती करून त्याला सागरात पाठविलं. मला असं म्हणायचं नाही देवात ती ताकद नव्हती, पण आहे बी मी म्हणणार नाही. असती तर पंढरपुरातल्या मालकानं का जागच्या जागेवर विष नाही संपिलं? विनंती केली त्याच्या बायकोला. त्या म्हणल्या ते आमचं ऐकत नाही, तो आमचं कसं ऐकन? बरंच सांगितलं, बरंच, पण ऐकायला तयार नाही. त्याच्या तोंडातून रक्त आलं. विटेवरचा मालक नाचल्यावर तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. 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 हा ब्रह्मांडाचा मालक त्या कालियाच्या डोक्यावर तांडव नृत्य करून नाचले. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. हातामध्ये गिरी नावाचा पर्वत धरणारा जगाचा मालक नाचला. तोंडातून रक्त आलं, पण ते बेटा ऐकायलाच तयार नाही. का नाही संपलं? सापाला दात कोणी दिलेत? त्यानं. सापाच्या दातात विषाची पोटली कोणी घातली? त्यानं. शेवटी तो म्हणला देवा आमचा विनकार करतो सारे, आम्हाला विषारी करणारा तूच ना. शेवटी त्या आरतीत म्हणलं तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. तेरा तुझको अर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. असं भागवताच्या आरतीत सांगितलं. मूळ आरतीत नाही बरं का, शपक आरतीत. श्रीमद भागवताची मूळ आरती वेगळी आहे. हो, ती वेगळी, पण ती शक्यतो म्हणत नाहीत कोणी. दुसऱ्याच आरत्या आपण गातो, त्या पण वाईट येत असं म्हणायचं नाही, पण मूळ आरती वेगळी आहे. म्हणता येईल तिचं एखादं कडू. जय हो जय विनायक.
जाऊ दे. विठाला विठाला विठाला. वा वा वा. असू दे. देवामध्ये जर ती ताकद असती तर कालियाचं वीज जाग्यावर संपिलं असतं. नाही संपिता आलं. पण च्यवन नावाच्या मुनीने 250 जातीचं विष संपवलं. काय ताकद असली या साधूमध्ये. कोण च्यवन माहिती? ज्या च्यवनाचं 95व्या वर्षी लग्न झालं, वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालं. नवरी किती वर्षाची होती सांगता येईल इकडच्या महिला मंडळींना? किती भागवत ऐकले तुम्ही? त्याच्यातले 10-5 भागवतकार मेले पण असतील. तुम्ही ऐकू दरे. तुम्ही ध्यानात ठोत जाऊ नका. तुम्ही ध्यानात ठेवल्या आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. नका ध्यानात ठोत जाऊ. 14 वर्षाची नवरी, देवांगणे समान सुंदर मुलगी, 14-15 वर्षाची मुलगी, आणि नवरदेव 95 वर्षाचा, आणि एकही डोळा नाही, दोन्ही डोळे आंधळे. हिनंच आंधळे केलं त्या पोरीनं. तिचं नाव होतं सुकन्या, आणि म्हणून द्यावं लागली. सनत कुमार आणि अश्विनी कुमार आले, आणि या साहिदोनी 12 लोकांनी कृपा केली. 3 वनस्पती एकत्रित केल्या आणि च्यवनांच्या डोळ्याला लावल्याबरोबर च्यवनाला दृष्टी आली. आणि 52 वनस्पती कुठून एकत्रित केल्या आणि च्यवनाला प्राशन दिलं. ते च्यवन 95 वर्षाचं म्हातारं महात्मा 20 वर्षाचे झाले. म्हणून तो च्यवनप्राश खा असं एका डब्यावर दाढीवाल्या म्हाताऱ्याचा फोटो असते. मी 1.5 क्विंटल खाल्ला पण मा गुडघा नाही राहिला. हे च्यवनप्राश तयार करणाऱ्यालाच खावा लागेल आता एका दिवशी. पण मी माणसाच्या याच्यात ते कसं खावा त्याला? विठाला त्या 52 वनस्पती एकत्रित टाकून ज्या 95-100 वर्षाच्या म्हाताऱ्याला दिल्या, ते म्हातारं 90 वर्षाचं होतंय. डोळे तात्काळ येतात. किती मोठी ताकद. आणि या कृपेमुळं, या च्यवनांच्या कृपेमुळं, राजा शर्याती नावाचा राजा, त्यांची कन्या होती ती, आणि याच्याच वंशामध्ये अनर्थ नावाचा पुत्र, रेवत नावाचा पुत्र, रेवती नावाची कन्या, आणि ही रेवती नावाची कन्या पंढरपुरातल्या मालकाची मोठी भाऊजाई, बलराम दादाची पत्नी. इतकं कुळ गोड आहे. असं फिरून पाहत जाणं. हे बेंद्र्या बोंद्र्याची कुळं कशाला बघता? काय त्याला आकली आहेत त्याची कुळं तपासायची तुम्ही. ते कोणाचा कोण आहे? अरे काय ते बापाला सांभाळीत नाही, तू काय हिचकायला? तुझ्या बोकांडीवर पाप पडेल त्याचं हिचकिल्यावर. विठाला विठाला. एवढे मोठे अधिकारी च्यवन. या च्यवनांनी भजन केल्याच्या नंतर वासुकी सापाच्या नगरीमध्ये 200-250 सरपंच जातीचं विष संपत आहे. काय ताकद तेव्हा महात्म्यामध्ये, कल्पना करा. पण सज्जनांनो, लक्षात ठेवा, माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एवढे अधिकारी च्यवन देवाला एका सर्पाचं विष संपिता येत नाही, याने 250 जातीच्या सापांचं विष संपिलं. एवढी मोठी पात्रता च्यवनांची. तरी पण त्या च्यवनांच्या पण उशाला एके दिवशी काळ बसला. येवोनी काळ बैसला देऊसा, येवोनी काळ बैसला देऊसा, येवोनी काळ बैसला देऊसा, येवोनी
सज्जनांनो, केवढे मोठे महान साधू, चवन नावाचे साधू, थोडा आवाज मोठा. या साधूंच्या जर उशाला काळ बसत असेल आणि त्याही साधूला इहलोकातली यात्रा संपवावं लागत असेल, तर वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी बाजीराव प्रभतराव जाधव यांना जावं लागलं असेल, काही नवल नाही. हे निमूटपणे या जाधव घराण्यातल्या लोकांनी सहन करावं. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजचा कार्यक्रमाचं आयोजन आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष, संत महात्म्यांच्या चरित्रांचं वर्णन, विटेवरच्या मालकाच्या नामाचा जयघोष, नामस्मरणाने कीर्तनाने हे पुण्यस्मरण साजरं करतात ही जाधव परिवार. यांना द्यावे तितके धन्यवाद. सुमनबाई बाळूबा पगार मुलगी आहेत. सुभाषराव बाजीराव जाधव हे चिरंजीव मुलगा आहेत. रत्नाबाई दत्तात्रय भालेराव ह्या सुद्धा एक मुलगी आहेत. आणि शांताराम बाजीराव जाधव मुलगा, 2 मुलं आहेत, सुभाषराव आणि शांताराम. तथा सरला समाधान वागचोरे ह्या सुद्धा एक कन्या आहेत. श्री तुकारामजी पुतणे आहेत. चिरंजीव सोपान पुतणे आहेत. चिरंजीव शिवाजी पुतणे आहेत. दत्तात्रय पुतणे आहेत. संपतजी पुतणे आहेत. निवृत्तीजी भाऊ आहेत. ज्ञानेश्वरजी पुतणे आहेत. आदी करून असा गोडसा हा परिवार, मोठा परिवार. त्याच्यापैकी सुभाषराव आणि शांतारामजी हे सुपुत्र आहेत. ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, या विश्वात वावरण्याची दिशा दिली, आदर्शवाद त्यांच्याकडून घेतला. पक्षी जसा आपल्या पिलांना लहानाचं मोठं करत असतो, ती पक्षी तसं आईवडील आपल्याला संस्कार करून लहानाचं मोठं करतात. या इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या वाढली. कसं वागावं, काय करावं, हे ज्ञानाचे डोस देणारे आईवडील असतात. त्यातले बाजीराव हे विश्वात्म्यात विलीन झाले. पितृलोकातून आपल्या वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांचा आशीर्वाद या जाधव कुटुंबाला मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. याच्याकरता ऐकायचे च्यवनमुनी किती मोठे असतील कल्पना करा. इथं बसलेले तुम्ही सगळे, आम्ही सुद्धा वरचे सर्वजण मिळालो तर च्यवनांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची पण बरोबरी करू शकत नाहीत. तरी तेवढ्या मोठ्या अधिकारी व्यक्तीला काळाचा तडाखा सोसावा लागतोय किंवा काळ घालतो. तुमची आमची कथा काय राजो, तुम्ही किती मोठे जण. एक जण म्हणला, महाराज आमचे मंत्र्याचे कॉन्टॅक्ट लय चांगले, काय करीन तू मंत्री? ठीक आहे, एखादी तुला सुविधा देईल, शासनाचं नाना प्रकारचं अनुदान तू याच घरी लाटीन, याच्या पलीकडे काय करीन? पण तुला बोलणारा, तुझी ओळख असलेला मंत्री तुझं मरण थांबू शकतोय? नाही, वरचा थांबू शकत नाही पंढरपुरातला. सोडविन राजा देशीचा चौधारी, आणि का सोयारी बारी बारी, आणि का सोयारी भरी भरी, आणि का सोयारी भरी भारी. सोडविन राजा देशीचा चौधारी, आणि का सोयारी भले भले, आणि का सोयारी भले भले, आणि का सोयारी गरी भले भले. ह्या लोकांचं वजन सांगू नकोस. तो सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. 100 एकर द्राक्षाचा बाग असेल, 200-250 एकर कांद्याचा शेत असेल, सोयाबीन एवढी होत असेल, काही सांगू नकोस. ते हे कोणी काम येत नाहीत. यमाचा तडाखा आला रे आला की भेटत नाही, ते भेट नाही कोणाला. योगा असा आलाय की दिवशी गरुड नावाची व्यक्ती वैकुंठात चाललेली आहे. गरुड नावाचा पक्षी सर्वांना ज्ञात आहे. पण हा जो गरुड आहे का, या गरुडाच्या पाठीवर पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान विष्णू बसायचे. त्यांचं ते वहन होता.
वाहन पंढरपुरातल्या मालकाचं वाहन गरुड आहे. आणि गरुडाने आपलं लवकरच आटपलं आणि आईने विचारलं, का रे बाळा, आज एवढ्या गडबडीनं कुठे निघतोस? तुमच्या मालकाला कुठं जायचंय? आमचे मालक कुठंच जाणार नाहीत, मलाच आज मालकाच्या घरी जायचंय. असं गरुडाच्या आईचं नाव विंता. तिने विचारलं, वैकुंठात? अरे मालकाला कुठं जायचं नाही, मग तू कशाला चाललास? अगं ऐक ना, आज आमच्या मालकाकडं सर्व देवता येणार आहेत. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहा, परमहंस हे सगळे येणार आहेत. कशाला रे? त्यांच्याकडं पावसाळी अधिवेशन आहे. आपल्या ढवळ्या कपड्यावाल्यांचं पण असतं ना, नुसत्या बुके आदळू आदळूच बेजार. ते कधी मध्ये टीव्हीवर बघावं ना, ते टेबलावर बुके आत, कोणी दप्तर आदळीते, कोणी कागद. मला वाटलं हे सामान्य माणसंच भांडणं करीत येतं, आपल्यापेक्षा त्यांचे लय सुशिक्षित भांडणं असतात. धनाधन माईक आपटायले, कोणी काय आपटायले, बुके आपटायले. काय नाही, माणसं नुसते बघत राहते. आपण आणि काय करणार आहेत दुसरे? बळीन शक्ती बोलू नये. बोकड्याचे शिंग किती जरी वाढले तर वाघाला थोडंच मारता येत असते. हो, तुम्ही शिक्के आणून त्याला वाघ केलेला असते, ते आता आपल्यावरच असं करते. विठाला विठाला माझं असं मत आहे, माझा काही फार जास्त अभ्यास नाही, माझं वय पण जास्त नाही, शिक्षण पण 7वी आहे, वय 40 ओलांडलंय, आता 83चा जन्म आहे, आणि अभ्यास तर काही एवढा नाही. पण सर्वसामान्यापेक्षा मोठाल्यांचे भांडणं जास्त विषारी असतात. विषारी. या बा, गरीबाचं भांडण जर लागलं ना तर श्रीमंताला बोलीत मिटवायला. ते सांगतोय, रावश्या तुला माहित नाही का, ऐक माझं, ते देऊन टाक त्याला 1.5 एकर जमीन तिकडची. लय शहाणपणा करायला का? वागायचं नाही तुला गावात? आमचं ऐकत नाही का? असे खपके त्याला म्हणते. मग हे बारकाले मिटून घेते. पण मोठाल्याच्या घरी भांडणं लागल्यावर टीव्हीचा आवाज मोठा करते. लोकायला कळूच नाही भांडण लागलं का काय. असे काम असते मोठाल्याची. विंताई पक्ष्यांची आई आहे. विंतेला पक्षी झाले. कश्यपाला 13 बायका होत्या. त्या काळातली माणसं लग्न जास्त करायची, होती ताकद त्याच्यात, तितक्याला बायका जगवायची. आपली एकच नाशिक जिल्ह्यात पाठवली तर आपण कशाला आगाऊपणा करायचा का नाही? आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती नाही का? तुमची किती तुम्हाला गुलाबजाम खाऊ घालते, तुमचे चेहरेच सांगतेत मला वरखणलेले. विठाला विठाला ह्या विंतेनं गरुडाला विचारलं, अरे सर्व देवता तिथं आहेत आज? होय, अधिवेशन आहे तिथे, मला सुद्धा यायचं. म्हणजे आई तुला कशाला यायचं ग? येऊन या काळ सांगतो, भेट नाही काळ कोणाला. तुला कशाला यायचं? अरे बाबा, मला काय तुमच्या अधिवेशनात, संमेलनात, तुमच्या मीटिंग मध्ये बसायचं नाही, पण मी दारात उभे राहते. म्हणजे तुमचं अधिवेशन सुटल्याच्या नंतर सर्व देवता दारातून निघत्याल, त्यावेळेला मी सर्वांचं दर्शन घेईल. एकाच वेळेला सर्व देवाचं दर्शन घेण्याचा योग मला येतोय, म्हणून मला येऊ दे. गरुड हे मातृभक्त होते. चाल म्हणले आई, काय हरकत नाही, चाल बरं तू, जाऊ आपण. आईला पाठीवर घेतलं. देवाला जसे गरुड पाठीवर घ्यायचे तसं आईला पाठीवर घेतलं आणि वैकुंठ नावाच्या नगरीत हजर झाले. असे कसं आता हे गुरुदत्त मंगल कार्यालय आहे, तसा तिथे एक मोठा विस्तीर्ण मंडप दिलता. वैकुंठात काय कमी? तिथं काय अडचण आहे का काय? का काहीच नाही अडचण महाराज. यथासांग विस्तीर्ण मंडप दिलेला, सगळ्या व्यवस्था बसण्याच्या, कोणी कुठं बसायचं, काय कुठं बसायचं. VIP कक्ष होता. VIP कुठं बी त्याला किंमतच असते बरं. या बा, पैशाच्या विरोधात बोलणारे नालायक बरेच आहेत. काय पैसे मेल्यावर का बांधून न्यायचे का, पोट्टे का सरनाट टाकणार आहेत का, असे गप्पा हाणणारे लोक खूप आहेत महाराज. पण पैशाशिवाय जगात किंमतच नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी. राग येऊ देऊ नका, मी सांगतो ते कोणाला.
काही काही लोकांना राग येतो. मी काय कोणाला उद्देशून बोलणारा माणूस नाही. माझा जिल्हा परभणी जिल्हा, तुम्ही नाशिक जिल्ह्यातले, आणि तुमच्यावर रागवून होतंय बी काय आमचं. त्याच्यामुळे मी तुमच्यावर रागू कशाला. फक्त मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याच्या अंगाला शर्ट आला असेल त्यानं म्हणून मी माझ्यावर बोलला म्हणून, कारण मी रिकामत नाही त्याला शर्ट शिवायला. किती किंमत आहे पैशावाल्याला माहितीये का? शास्त्र सांगते, पुराण सांगते. या बा, कार्यक्रम लहान असू की मोठा असू, गरीब माणूस भजन सुरू व्हायच्या आधी येऊन बसला, यजमान त्याला एकदा राम राम घालते, अंगावर घेऊ नका आजच्या कार्यक्रमावाले. आणि पैशावाला आला आणि 2 मिनिटं बसला की वाकत वाकत पुन्हा वाट लावायचा. तो कीर्तनात बसत नाही, त्याला अभंग माहित नाही, तो पंक्तीला जेवत नाही, तरी यजमान म्हणतो साहेब आले का तुम्ही? अरे काय दिलं या साहेब यान तुला? हे 2-2 घंट्यापासून बसलेत. त्या यजमानाचाही दोष नाही, हा निसर्गाचा दोष आहे. पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. लक्षात येईन लोकांच्या. मोठ्या माणसानं खांद्यावर हात टाकल्यावर लोकांना वाटतंय मला त्यानं, त्या मोठ्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला. मोठ्याचे हात भोगा करतेत माणसाला. तुम्हाला एक सांगू का, तुमच्याकडे कोणते कोणते पिकं आहेत? द्राक्षाचा असू द्या, ते काय झाडाखाली लाईत नाही. हा, सोयाबीन, मकान, कांदा, 3च सांगू आपण. झाड जर तुमच्या रानात मोठा असेल तर त्याच्या खाली मका येते ना, पण झाडाच्या बाहेरच्या मकेला जितके कंस लागतात तितके झाडाखालचे लागतात का? नाही. मग झाडाखाली सोयाबीन येते, कांदा येतो, मका येते. 15 दिवस पाऊस नाही पडला तरी वाळत नाही, पण मकेला कणीस मोठं लागत नाही आणि सोयाबीनला शेंग लागत नाही. तशी मोठाली झाडं बारकाल्याला झाडायला वरीच येऊ देत नाहीत, तरी तुम्ही मोठालेच खिशात घेता. पैशाला किती किंमत याच्यावर सांगायचं मला. पैशावाली माणसं कीर्तनात बसली तरी बुटाळं काढीत नाहीत. त्याच्या लक्षातच येत नाही कीर्तन त्याच आहे. ते एके दिवशी बुट घातलेले पाया सगळं फुकायला येतोय का? बुट घालणाऱ्याचे पाय पोरं असे काढून ठेवतात. आमचे बाबा कीर्तनात पण बुट काढीत नव्हते, त्यांची पाय इथून कापून देवाऱ्यात ठेवू. अद्याप नाही. उलट जास्त संपत्ती कमीली का? पोरं उलटे म्हणते त्याला पटकन बाहेर काढा. काढा म्हणती आता झाला भूमी भार.